सकाळी उठल्यावर पाहते तर काय छान रिमझिम पाऊस चालू होता. मग काय पटकन आवरायला घेतलं. बघते तर काय बाबूच्या पप्पांनी एक ड्रेस काढताना कपाटातले सगळे कपडे अस्तव्यस्त केलेले होते. मग काय पटकन ते आवरून घेतलं. म्हटलं गोलू उठायच्या आधी पटकन आंघोळ करून घ्यावी. आंघोळ केली. म्हटलं आज स्वतःसाठी छान वेळ काढावा, छान तयारी करावी. तयार झाले, पण गोलूला असं वाटलं की माझी मम्मा कुठे चालली, म्हणून त्याचं असं गोड गोड रडणं चालू होतं. मग काय त्याला जवळ घेतलं, पटकन त्याचे लाड केले. आणि आता त्याला जवळ घेऊन बसून काय जमणार नव्हतं, कारण घरातली सगळी कामं तशीच पडलेली होती. मग काय पटकन बेडशीट बदलून घेतलं, झाडू मारून घेतला आणि गोलूसाठी नाश्ता बनवायला किचनमध्ये गेले. तोपर्यंत पाहते तर काय गोलू मम्मा मम्मा करून मला इकडे बोलवत होता. गेले तर पाहते गोलूने हे सगळं साऊंड बॉक्स खराब केला होता. आता याच्या कारणामेंची शिक्षा बहुतेक मलाच भोगावी लागणार आहे. असो, अजूनही ते आमचं असंच चालू होतं. मग काय इथून पुढची कामं त्याला सोबत घेऊनच करावी म्हटलं. कपडे धुत होती, पण तो काय बाहेर थांबायला तयारच नव्हता. इथे त्याची मध्ये मध्ये लोडबुड चालूच होती. मग काय पटकन पटकन कपडे धुवून घ्यावी म्हटलं. तिथे तोही ओल्ला झाला होता, नाही तर त्याची आज आंघोळ काही करायची नव्हती. मग काय पटकन त्याची आंघोळ करून घेतली. छान छान त्याला रेडी केलं. आणि इकडे नाही का आजकाल असं झालं आहे की कोणत्याही गाडीचा आवाज जर आला ना, तर आम्हाला असं वाटते की आमचा पप्पाच आला आहे. म्हणून आम्ही नाही का इकडे असं सतत पप्पा 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 आणि मला बोलत असतो, मम्मा तू दरवाजा उघड, पप्पा आला. आणि असे छान छान टाळ्या पण वाजवत असतो आम्ही. असो, तुम्हाला माहिती आहे का आजकाल आम्ही नाही का नवीन गेम शोधला आहे. हाच तो गेम. आम्हाला रोज रोज नवीन नवीन गेमचे एक शोध लावावा लागतो आहे. असो तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.